जसा काळ बदलला तसं गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत गेलं. एकेकाळी बाप्पाची मूर्ती मातीची असायची, नदी तलावात विरघळायची. मग पी-ओ-पीची मूर्ती आली, पाण्याचं प्रदूषण वाढलं. मग सरकारने त्यावर बंदी आणली, न्यायालयानं काही अटी टाकल्या आणि पर्यावरणपूरक मूर्ती, कृत्रिम तलावांना प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. प्रशासनानं पण थोडे नियम घट्ट केले. परवानग्या आता एका खिडकीतून मिळायला लागल्या, आवाजाच्या मर्यादा आल्या, सुरक्षा वाढवली. त्यात राजकारण आलं. महाराष्ट्र सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. आपली ताकद दाखवायला पक्ष मंडळांचा वापर करायला लागले. कोविड काळात थोडं वेगळं दृश्य पाहिलं. घरबसल्या पूजा, ऑनलाईन आरत्या, काही मंडळांनी सॅनिटायझर वाचली, लसीकरणाच्या मोहिमी केल्या. म्हणजे हा उत्सव फक्त देवासाठी नाही तर समाजसेवेसाठी सुद्धा असतो, हे परत एकदा सिद्ध झालं. आत्ता आपण पाहतो मोठ्या शहरात भव्य मंडप घालतात, लाईव्ह बँड, सेलिब्रिटी दर्शन. पण गल्लीतले साधे गणेशोत्सवसुद्धा खूप मनापासून केले जातात. बऱ्याच मंडळांनी या काळात खूप चांगले उपक्रम केले. रक्तदान शिबिरं, स्वच्छता मोहिम्या, वृक्षारोपणं. पण काही मंडळं अजूनही स्पर्धा, भव्य सजावट, मोठमोठ्या बजेटवर लक्ष केंद्रित करतात. पण ठीक आहे, म्हणजे असा आता गणेशोत्सव फक्त 10 दिवसांचा उत्सव आहे का समाजासाठी 10 दिवसांची गुंतवणूक आहे, हाही प्रश्न पडू शकतो.